मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या प्रश्नाची उत्तरे घेणार आहोत. तुम्हालाही कदाचित ते प्रश्न पडत असतील. त्यामध्ये आपल्याला समजेल की कोणती कंपनी ठेवायला पाहिजे आणि कोणती कंपनी नाही ठेवायला पाहिजे. तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आता अमेरिकेचं मार्केट काय म्हणतंय ते बघूया. अमेरिकेचं मार्केट बघितलं तर डाव जोन्स हा गॅप अप ओपनिंग झालेली आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता काल इथं क्लोज झाला होता, गॅप अप ओपनिंग आहे आणि तिथून वरच आलेला आहे. आणि त्याचबरोबर इथं जर पाहिलं तर नॅसडॅकसुद्धा प्लसमध्ये आहे आणि S&P 500 हा पण प्लसमध्ये पाहायला मिळते. क्लोजिंगपर्यंत हे जर प्लस राहिले तर उद्या आहे आपलं मार्केट हे कदाचित प्लस होऊ शकतंय, कारण इथं गॅप अप ओपनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि तिथून तो वर जात असलेला दिसत आहे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे गौरव अमृतकर सरांचा. निट्टा जिलेटिन ह्यावर त्यांना व्हिडिओ बनवा म्हणून त्यांनी सांगितले, बाय करायचा की नाही. तर तो शेअर कसा आहे आपण बघूया. वर नाव बघू शकता, निट्टा जिलेटिन 814 वर ट्रेड करत आहे. आज 0.15% तो वाढलेला आहे. केमिकल क्षेत्रातली कंपनी आहे आणि हिचं मार्केट कॅप फक्त 739 करोडचं आहे, म्हणजे मायक्रो कॅप कंपनी आहे. पी जर पाहिला तर 9.96चा आहे, म्हणजे पी पण कंपनीचा खूप कमी आहे. ROC 35.2 व ROE 27 हे दोन्ही चांगले आहेत. फेस व्हॅल्यू 10ची आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ आपल्याला -11ची पाहायला मिळते. तर जवळपास 74.5 ची प्रमोटर होल्डिंग, म्हणजे प्रमोटर होल्डिंग ह्या कंपनीची इथं चांगली आहे. EPS जर पाहिले तर EPS हे चांगले वाढलेले आहेत. इथून जरी पाहिलं 2020 पासून हळूहळू कंपनी प्रॉफिट वाढवत गेली, त्यामुळे EPSही वाढलेले आहेत. परंतु मागच्या 4 क्वार्टरमध्ये हे EPS कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे मागचे 4 क्वार्टर कंपनीचं प्रॉफिट हे थोडं कमी होत आहे. मिडियन पी जो आहे 10.8चा आहे. कंपनी त्याच्या थोडंसं खाली ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे कंपनी महाग नाही. अशाच प्रकारे इथून पुढेही कंपनी प्रॉफिट वाढवत गेली तर सध्या खरेदी केलेली कंपनी शेअर हा आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतो. पण इथून कंपनीनं प्रॉफिट वाढवत नेलं पाहिजे. कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे आणि त्यामुळे कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे सेल्स 303 करोडचे आहेत, ते आता 539 करोडपर्यंत आलेले आहेत. आणि नेट प्रॉफिट जे 11 करोडचं आहे, मध्ये मायनसही झालेलं आपण बघू शकतो, ते 76 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ इथं जर तुम्ही बघू शकता, 10 वर्षाची सेल्स ग्रोथ 6% आहे, पण नंतर 12 आणि 10% झालेली पाहायला मिळते. चालू वर्षामध्ये मायनस आहे. प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर 10 वर्षात 32 आहे, 5 वर्षात 89 आणि 3 वर्षात 68, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे. इथं जर पाहिलं तर गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर 10 वर्षामध्ये 19% आहे, 5 वर्षात 50 आणि 3 वर्षात 42, म्हणजे 10 वर्षामध्ये कंपनीनं पैसा कमी बनवून दिला आहे, पण 5 आणि 3 वर्षामध्ये कंपनीने चांगला पैसा बनवलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण हे आहे की प्रॉफिट 5 आणि 3 वर्षामध्ये चांगलं वाढलेलं आहे. चालू वर्षामध्ये -15% आहे, तर म्हणजेच चालू वर्षामध्ये कंपनी ही चाललेली नाही. रिझर्व बघू शकता. रिझर्व जर पाहिलं तर आपण 334 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज फक्त 14 करोडचं आहे, जे मागच्या बारीला 39 आणि त्याच्या आधी 86 करोडचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे कंपनीनं कर्ज हे कमी केलं आहे. चार्ट जर बघितला तर कंपनीवरून आपल्याला 31.36% डिस्काउंट मिळत आहे. इथून इथपर्यंत जवळपास 31% डिस्काउंट आहे आणि कंपनी हा जो सपोर्ट घेत वर जात होती तो इथं ब्रेकडाऊन झालं आणि कंपनी खाली आली आहे आणि आता सध्या 811 वर ट्रेड करत आहे. तर कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे, कारण डिस्काउंट पण आहे आणि हा पण कंपनीचा सपोर्ट आपण म्हणू शकतो. दोन्ही सपोर्ट तुम्ही बघू शकता. कंपनी चांगली आहे. इथून पुढेही केमिकल क्षेत्र जर प्रेशरमध्ये आहे तर इथून पुढे कंपनी चांगलं प्रॉफिट ग्रोथ देईल आणि वर जाईल अशी अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न आहे विशाल राखोंडे सरांचा. त्यांना अपोलो हॉस्पिटल याबाबत माहिती पाहिजे. तर अपोलो हॉस्पिटल बघूया. नाव बघू शकता. 6542 वर ट्रेड करत आहे. आज 2.66% मायनस झालेला आहे. 94,000 करोडचं मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे. 105चा पी, ROC 15.6, ROE 13.7, 5ची फेस व्हॅल्यू, प्रॉफिट ग्रोथ 10ची आणि प्रमोटर होल्डिंग 29.3ची पाहायला मिळते.
EPS जर पाहिले तर एका रेंजमध्ये EPS चालत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 89चा मिड पी आहे आणि EPS जर पाहिले तर एका रेषेमध्ये आहेत, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे एका रेषेमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला कंपनीचं प्रॉफिट हे वाढणारं पाहिजे. कंपनीचं जोपर्यंत प्रॉफिट वाढणार नाही तोपर्यंत आपल्याला कंपनी CAGRही चांगले बनवून देणार नाही. इथं जर बघितलं तर सेल्स आहेत 3,769 करोडचे, ते 19,000 करोडपर्यंत आले. प्रॉफिट जे पाहिलं तर 303 करोडचं आहे, ते 935 करोडपर्यंत आलेलं आहे. मागच्या वर्षी ते 844, त्याच्या अगोदर 1100, 137, 432, 260, म्हणजे प्रॉफिट हे कमी जास्त होत आहे. त्यामुळे शेअरही चालणार नाही. इथं जर पाहिलं आपण तर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आहे ती 10 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 11% आहे, 5 वर्षाची 35 झाली, 3 वर्षाची 110 झाली, तर चालू वर्षामध्ये 11% पाहायला मिळते. तर इथं त्याच्यामुळेच गुंतवणूकदाराला पैसा बनलेला नाही. 10 वर्षात 20% आहे, 5 वर्षात 37 हे चांगलं आहे, पण 3 वर्षात पुन्हा 18%, चालू वर्षामध्ये 31%. तर ही कंपनी खालीवरी चालणारी आहे. त्यामुळे ही कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायलाच पाहिजे असं काही नाही. यापेक्षा आपल्याला चांगल्या कंपन्या आहेत. रिझर्व्ह जर पाहिलं तर 6,800 करोडचं रिझर्व्ह आहे, 5,333 करोडचं कर्ज आहे. इथं बघितलं तर आपल्याला कंपनी एकदम रजिस्टरजवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते. तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करण्या अगोदर दुसऱ्या चांगल्या कंपन्या ज्या आपल्याला विना टेन्शन पैसा बनवून देणार आहेत अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर चांगलं राहील. तर शेवटी हा तुमचा विचार आहे, जे माझं मत आहे मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढचं आहे प्रश्न विनोद सरांचा. प्रिन्स पाईप शेअरवर त्यांना माहिती पाहिजे. इथं नाव बघू शकता तुम्ही. तर प्रिन्स पाईप कसा आहे आपण बघू. 606 वर कंपनी ट्रेड करत आहे. आज 4.10% वाढलेली बघू शकता. 606 वर ही कंपनी ट्रेड करत आहे. पाईप क्षेत्रामधली ही कंपनी आहे. जशी की ॲस्ट्रल पाईप आहे तशीच ही प्रिन्स पाईप आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर 6,696 करोडचा आहे. पी जर पाहिला तर 38चा आहे. ROC 15, ROE 11, फेस व्हॅल्यू 10, भविष्यात स्प्लिट होईल. प्रॉफिट ग्रोथ 39ची आणि 60.9, जवळपास 61% प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ह्या कंपनीची EPS बघा, इथून इथपर्यंत EPS चांगले वाढलेले आहेत. म्हणजे 21च्या मध्यापर्यंत तुम्ही म्हणू शकता, इथं 21च्या मध्यापर्यंत EPS चांगले वाढलेले आहेत. पण 21च्या मध्यापासून म्हणजे जून जुलैपासून हे EPS कमी झालेत, म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि शेअरचा जो मिडियन पी जो आहे 31.4चा, त्याच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत आहे. आता ह्या 4 क्वार्टरपासून इथं बघू शकता हे 2 क्वार्टर वाढलं, पुन्हा हे 2 क्वार्टरला EPS कमी झालेत, म्हणजे प्रॉफिट हे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. सेल जर पाहिले तर मार्च 2015 पासूनचे सेल्स आपण बघू शकता. 957 करोडचे सेल्स 2,620 करोडपर्यंत आलेत. नेट प्रॉफिट जे 16 करोडचं आहे ते 188 करोडपर्यंत आलेलं आहे. इथं पाहिलं तर आपल्याला सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ व्यवस्थित दिसत नाही, जे की डबल डिजिट 20च्या आसपास दिसायला पाहिजे. 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 10% आहे, तर 3 वर्षाची 7% आहे. 5 वर्षाची प्रॉफिट ग्रोथ 16% आहे, तर 3 वर्षाची -9% आहे. तर इथंही त्याप्रमाणे CAGR आपल्याला मिळणार नाही. तर ह्याच्यापेक्षा जर चांगली कंपनी आपल्याला मिळत असेल तर आपण तिच्यात गुंतवणूक केली पाहिजे. रिझर्व्ह जर पाहिलं तर 1,434 करोडचं रिझर्व्ह आहे. कर्ज जर पाहिलं तर 130 करोडचं कर्ज आहे. चार्ट बघू शकता. 21च्या मध्यापर्यंत इथंही बघितलं तर 21च्या मध्यापर्यंत कंपनी वाढली, प्रॉफिट वाढत होते, कंपनी वाढलेली आहे. पण त्याच्यानंतर प्रॉफिट पडलं, कंपनी पडली. आता प्रॉफिट थोडे वाढले तर कंपनी थोडं वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चार्ट तिथं जसे प्रॉफिट वाढत आहेत त्याचप्रमाणे इथं चार्ट आपल्याला चालत असलेला पाहायला मिळते. इथंही तुम्ही बघू शकता, इथं 21च्या मध्यापर्यंत कंपनीचं प्रॉफिट वाढले होते तर कंपनीही वाढली होती. प्रॉफिट पडले, कंपनीही पडली, म्हणजे EPS पडले म्हणजे प्रॉफिट पडलेले आहेत. आता थोडेसे प्रॉफिट वाढले तर कंपनी थोडीशी वर गेलेली पाहायला मिळते. तुम्ही चार्ट इथं बघू शकता. इथंही तसं झालेलं आहे. प्रॉफिट वाढले तर कंपनी चाललेली आहे, प्रॉफिट पडले कंपनी पडलेली आहे, आणि थोडे वाढले तर थोडं चार्ट हा वर गेलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे शेवटी शेअरचं प्राईज आहे जे की प्रॉफिटचं गुलाम असतं. त्यामुळं हा शेअर त्याचप्रमाणे चालत असतो. न्यूजवर एखादा शेअर जर वर गेला तर तो पुन्हा खाली येतो, किंवा एखादा शेअर न्यूजवर खाली आला तर तो पुन्हा आपल्या लेवलला येतो. तर ह्यामुळं कधीही प्रॉफिट जर कंपनीचे वाढत असतील तर शेअर आपल्याला निश्चित पैसा बनवून देणार आहे, ही 100% गॅरंटी आहे. पुढचा प्रश्न आहे बोरोसिल रिन्युएबलबद्दल सांगायचं आहे. इथं बघा, व्हिवा मार्ट नाव आहे त्यांचं.
तर ही कंपनी कशी आहे आपण बघू शकतो. इथं वर नाव आहे. 510 वर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि 2.48% ही वाढलेली आपण बघू शकतो. 6,655 करोडचं मार्केट कॅप असलेलं पाहायला मिळते. पीई नाही म्हणजे कंपनी लॉसमध्ये आहे. ROC -3.94, ROE -8.59, फेस व्हॅल्यू 1 ची आहे. -213 ची प्रॉफिट ग्रोथ, 61.6 ची प्रोमोटर होल्डिंग आहे. इथं तरी आपल्याला कंपनी चांगली दिसत नाही. इथं कंपनी लॉसमध्ये गेलेली आपण इथं बघू शकतो. इथूनही इथपर्यंतही कंपनीचे प्रॉफिट वाढले नाही, ते एका रेंजमध्ये बाउंड झाले होते. इथं कंपनी लॉसमध्ये गेलेली आहे म्हणून आपल्याला पीई पाहायला मिळत नाही. मीडियन पी जो आहे 76.8चा आहे. इथं जर पाहिलं आपल्याला तर सेल्स 156 करोडचे सेल्स आहेत 2014ला आणि आता 1367 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट 39 करोडचं -50 करोड झालेलं आहे आणि प्रॉफिटही त्या प्रकारे वाढत नाही. 39, 51, पुन्हा 29, 137, पुन्हा 50, 60, 71 म्हणजे एका रेंजमध्ये हे फिरत आहे. कधी तोटा होतो तर कधी फायदा होतो. त्यामुळे इथं आपल्याला गुंतवणूकदाराला पैसा बनत नाही. अशा कंपन्या आपण पोर्टफोलिओमध्ये नाही ठेवल्या तर चांगल्या आहेत. तरी ह्या कंपनीनं इथं बघू शकता 10 वर्षात 46% आणि 5 वर्षात 72%चा CAGR दिलेला आहे. परंतु इथून पुढं प्रॉफिट हे वाढत नाहीत हे सरळ इथं स्पष्ट दिसत आहे. तर कंपनीही त्याप्रमाणे चालणार नाही. त्यामुळे ह्याच्यात गुंतवणूक न केलेली बरी, कारण 3 वर्षापासून कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्समध्ये आपल्याला काही वाढ दिसत नाही. रिझर्व्ह जर बघितलं तर 860 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 576 करोडचं कर्ज आहे. चार्ट जर बघितला तर सपोर्टच्या थोडीशी वर कंपनी ट्रेड करत आहे. हा रेजिस्टन्स होता, तो सपोर्ट घेत इथं कंपनी वर जात आहे. परंतु ह्यापेक्षा जर दुसरी चांगली कंपनी आपल्याला मिळत असेल तर अशा कंपनीमध्ये आपण पैसा न गुंतवलेला बरा, कारण आपल्याकडं पैसा जास्त नाही. ह्या चारही कंपन्यांबद्दल जे विचार मी तुम्हाला इथं सांगितलेले ते विचार माझे आहेत आणि तुम्हाला खरेदी किंवा विक्री करण्याअगोदर तुम्ही ह्या कंपन्याचा अभ्यास करून स्वतः निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शोधायला लागू नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.